नमस्कार. मी प्रकाश वन्ने. भक्तिपथ मराठी वाहिनीवर आपलं हार्दिक स्वागत. प्रेक्षक हो, मी माझ्या अभिनंदन कविता संग्रह या काव्यसंग्रहातील 9वी कविता परम शिवभक्त श्री खंडोबा महाराज जाधव बाळेगिरीकर यांची चरित्रकथा आपणासमोर पद्य स्वरूपात मांडत आहे. प्रेक्षक हो, श्री खंडोबा महाराज यांचं गाव कोणतं? त्यांनी वैष्णवपंथ असलेले लिंग शैवपंथी दीक्षा कोणाकडून घेतली? साधुत्वाची विरक्तत्वाची दीक्षा कोणाकडून घेतली? त्यांनी कोणकोणते समाजकार्य केले? महादेवांची भक्ती कशी केली? त्यांच्या जीवनावरील काव्य कुणी लिहिलं आणि कुणी गायलं? त्याचं भाषांतर कुणी केलं? ही सर्व माहिती, खंडोबा महाराजांच्या जीवनात आलेले महादेवांचे साक्षात्कार, त्यांनी केलेले श्रीशैल मल्लिकार्जुन तीर्थयात्रेचे प्रसंग मी आज या कवितेच्या माध्यमातून आपणासमोर सादर करत आहे. परम शिवभक्त श्री खंडोबा महाराज. नमो तुझ खंडोबाराया, बाळेगिरीच्या खंडोबाराया, दीनदयाळा भक्तवत्सला, करुणा करा खंडोबाराया. कर्नाटक देशी नावाजले बाळेगिरी ग्राम, धनधान्यानी बनले सुजलाम सुफलाम. नांदती सर्व धर्म, शैव वैष्णव इस्लाम, वैष्णवपंथीयात असे नाभिक वंशाचा मुक्काम. मूळ लिंगनूर गाव, कुळदैवत मार्तंड भैरव, चंद्रवंशीयांचे असावे जाधव आडनाव. म्हाळू येसाईचा सूत, खंडोबा होते गुणवंत, होते मनाने संयमी शांत, विवेकी प्रज्ञावंत शीलवंत. बालपणीच बांधली लग्नगाठ, नशिबी नाही संसार सारेपाट. पत्नीने सोडली जन्माची साथ, धरी विरक्त आश्रमाची वाट. सूर्योदयापूर्वी करे स्नान, भाळी भस्म विभूतींचे लेपन. मुखी शिवनाम संकीर्तन, रुद्राक्षासहित अनुष्ठान. करी शैव धर्माचरण, हरदिन लिंगपूजन. वर्ण सूर्य चंद्रासमान, तेजस्वी गौर रूपवान. प्रातकाळी निघे कुंभ घेऊन, भरी जलकुंड पाणी वाहून. गायी गुरांना पाणी पाजून, म्हणे पशुसेवेत नाही शीण. पश्चिमेस 3 कोसावर, पुण्यक्षेत्र किरणगी गाव. ग्रामदैवत पैलतीर, श्री संगमेश्वर महादेव. गुरु तिप्पयांचे दर्शन, त्यांनी केले महात्म्य वर्णन. नाही शिवभक्त साधारण, खंडोबा आहेत पुण्यवान. लाभला शिवांचा सहवास, डोहात करी स्नान. प्रातःकाळी घेई शिवदर्शन, पिंडास बेलपुष्प वाहून. दररोज शिवनामस्मरण, भक्ती करी एकरूप होऊन. भस्म विभूती रुद्राक्षमाळ, भगवी प्रावरण अंगावर. एके दिवशी मध्यरात्र, संगमनाथ झाले प्रसन्न. खंडोबांच्या डोईवर हात, झाले महादेवांचे दर्शन. धन्य धन्य झालो, मनुष्य जन्माचे झाले सार्थ. महादेवांचे चरण पावलो, झाला सफल परमार्थ. खंडोबांनी पाहिले स्वहित, नाही पाहिला संसार स्वार्थ. श्री संगमेश्वराचे चरण, हाच जीवनाचा चरितार्थ. जो जे वांचिल तो ते देई, भक्तांच्या घरी सेवा करी. असा हा शंभो महादेव, संकटकाळी मदत करी. यथा सांग करा शिवार्चना, नका जावो तयास विसरून. असा मौलिक कानमंत्र, खंडोबांनी दिले आशीर्वचन. श्री तिप्पयांचे प्रवचन, काशीखंड ग्रंथाचे वाचन. अन्नप्रसादाचे आयोजन, जमले सकल भक्तजन. लाभली अद्भुत वाचासिद्धी, अनेक दैवी चमत्कार. वाडी खंडोबांची कीर्ती, चारी दिशा क्षितिजावर. खंडोबांनी निर्मिले बिल्ववृक्षांचे बन, बिळूरचे महाराज आले करावया उद्घाटन. गुरु तिप्पयांचे नियोजन, जमले अनेक भक्तगण. असा हा अनमोल रत्न, कसा अवतरला शिवाच जाण. सभामंडपाचे आयोजन, भरजरी वस्त्रांचा सन्मान. केले सवाष्णींनी औक्षण, श्रींच्या पालखीत बसवून. होई मिरवणूक गावातून, ढोलती अब्दागिरी शासन. हलगी टाळ मृदंग, होई सनई स्वरांचे वादन. होई शिंगाचा ललकार, खंडोबांचा जय जयकार. सकल भक्तजनाने केला खंडोबारायांचा सत्कार. बिळूरचे योगीराज, श्री गुरु बसव महाराज. करी रुद्राभिषेक लिंगबंधन, सोहळा अपूर्व रंगला छान. होता नाविक वैष्णवपंथी, झाला लिंगधारी शैवपंथी. केली महादेवाची भक्ती, खंडोबांची गाजली महती. डॉक्टरचा बांध म्हणून बिळूरला होते जलाशय. अतिवृष्टीने फुटून किरणगीला आले प्रलय.
2 दिवसाचा पूर, पाण्यात बुडाले मंदिर. खंडोबा होते मंदिरात, होता शिवलिंगाचा आधार. साक्षात प्रकटे शिव, भक्तांसाठी घेतली धाव. खंडोबा उभारी गरजत, हर हर महादेव. जमले सकल ग्रामस्थजन, खंडोबाराय गेले वाहून. शोक आक्रोश आक्रंदन, महादेवांचे करी निरूपण. पाण्यात उभे राहून केले घंटानादाचे वादन. ग्रामस्थ गेले आनंदून, पाहिला सोहळा विलक्षण. पूर्वेस प्रांत तेलंगण, होते श्रीशैल्याचे दर्शन. तिथे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन, आहे देव पुराणकालीन. खंडोबा निघाले तीर्थाटनास, श्री मल्लिकार्जुनाच्या दर्शनास. मार्गात हुबळी धारवाड, गदग पुण्यक्षेत्र नंद्याळ. झाले नंद्याळी आगमन, शिवमंदिरात मुक्काम. जमले भक्त ग्रामस्थजन, नाही महात्मा साधारण. लाभला भक्त घरंदाज, होता धनाढ्य श्रीमंत. पाहुणी लिंगपूजन, केले आदरातिथ्य स्वागत. श्रीशैल्याच्या पायथ्याला, संत वाहते कृष्णामाई. कृष्णेच्या तिथल्या डोहाला, पाताळगंगा नाव होई. पाताळगंगेत करा स्नान, होईल पापांचे क्षालन. घ्या मल्लिकार्जुन दर्शन, खंडोबांचे आशीर्वचन. श्री खंडोबा महाराज घेतले मल्लिकार्जुनाचे दर्शन. झाले दर्शनाने पुण्यवान, केले बाळीगिरीस प्रयाण. ब्रह्मचैतन्य प्रणव स्वरूप, पशुवत्सल कृषीभूषण. वृक्षप्रेमी समाज सुधारक, खंडोबारायांना विभूषण. गेला 8 महिन्याचा काळ, आला सूर्यग्रहण काल. बसवालयात मुक्काम, घरी आणले खंडोबास. जमले सकल भक्तजन, जमले सारे गोतजन. रामा विठू धोंडू गणपती, येसाई राधाई पार्वती. आले गावचे सरपंच, किरणगीचे पोलीस पाटील. शोक झाला अनावर, सर्वांना आले गहिवरून. एकोणतीस नोव्हेंबर 1968 साल. पाहुणी गुरुवार, प्रातःकाली 10ची वेळ. कैलास गमनाचे चाहूल, देऊनी आशीर्वचन. पूर्वसूचना देऊन, खंडोबांचे कैलास गमन. झाले महापरिनिर्वाण. खंडोबाच्या पार्थिवाला, गंध कस्तुरी पुष्पमाला. ऊद मकरंद कापूर ज्वाला, टाळ मृदंग मिरवणुकीला. शिवनामाचा गजर झाला, खंडोबा लागले समाधीला. मंत्रपठण आरतीला, समाधीस तुळशी बेला. सातयांचे कन्नड कवन, मुरलीधरांचे गायन. कवी प्रकाशचे शब्दांकन, मराठीत अनुवादन. खंडोबांची नात सरोजिनी, लेक तिची अश्विनी. ओवाळी नंदादीप घेऊनी, कवी प्रकाशची अर्धांगिनी. धन्यवाद प्रेक्षक हो. मी अशा पद्धतीनं लिहिलेली श्री खंडोबा महाराज जाधव यांची कविता आपणासमोर सादर केलेली आहे. ही माझी 9वी कविता असून अजून 2 कविता मी आपणासमोर घेऊन येत आहे. तरी माझ्या कवितांना प्रतिसाद द्यावा. माझं भक्तिपथ मराठी वाहिनी सबस्क्राईब करावं, व्हिडिओ इतरांना शेअर कराव्यात आणि कमेंट द्याव्यात. बेल आयकॉन प्रेस करावं. धन्यवाद.